आनंदी या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की युगंधरला समजलेलं असतं जो काही कुकरचा ब्लास्ट झाला होता तो ब्लास्ट फक्त विद्याधरने केला होता आणि आनंदीच्या जीवाचा खेळण्याचा जो काही प्लॅन रचला होता त्याची शिक्षा तर विद्याधरला द्यायलाच हवी. तो ऑफिसवरून आल्यानंतर आनंदीकडे जातो आणि आनंदीला म्हणत असतो, चल आनंदी तुला दिवाळीचं गिफ्ट देतो असं म्हणून तिला बाहेर घेऊन येतो. इकडे जो काही विद्याधर असतो तो गाडीत बसण्यासाठी निघालेला असतो. गाडीजवळ गेल्याबरोबर गाडीचा मोठा स्फोट होतो आणि हा विद्याधर बाजूला जाऊन पडतो. अक्षरशः त्याचं थोबाड जळलेला असतं, त्याचे कपडे जळलेले असतात, बऱ्याच जखमा झालेल्या असतात. इकडे आनंदीला कशाचा तरी आवाज येतो त्यामुळे आनंदी फार घाबरते. आता एवढ्या मोठ्या गाडीचा स्फोट झाल्यामुळे खरं विद्याधरची तर हालत बेकार झालेली असते. त्याला बरोबर इथे युगंधरने शिक्षा दिलेली असते. इकडे युगंधर छत्री घेऊन बाहेर आलेला असतो आणि आनंदी सुद्धा त्याच्यासोबत असते. त्याला युगंधर म्हणत असतो, तुला काय वाटलं जो काही कुकरचा ब्लास्ट केलास तो आमच्या लक्षात येणार नाही. यापुढे आनंदीच्या सावलीला जरी त्रास दिलास ना तर हा गाडीचा झालेला कोळसा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आणि लक्षात ठेवायचा आनंदीपासून 4 हात लांब राहायचा. आनंदीला थोडा जरी त्रास देण्याचा इथून पुढे प्रयत्न केलास तर तुझा अंत यापेक्षा भयानक असेल असंही ते युगंधरने विद्याधरला धमकावलेलं असतं. आनंदी तर फार खुश असते कारण की तिला जो काही आतापर्यंत हा विद्याधर त्रास देत असतो त्या सगळ्यांची शिक्षा इथे युगंधरने बरोबर दिलेली असते. आता विद्याधरच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब